केली शिकार माझी माझ्याच सद्गुणांनी, काटे कुठेच नव्हते केला दगा फुलांनी. मराठीतील या प्रसिद्ध गझलीचा आपल्या फेसबुक पोस्टमध्ये उल्लेख करत बीडच्या परळीतील तरुण पत्रकारानं आधी विषारी औषध घेतलं आणि त्यानंतर गळफास लावून स्वतःला संपवलं. परळी तालुक्यातील नागापूर येथील रहिवासी रामेश्वर गव्हाणे असं आत्महत्या केलेल्या त्या तरुणाचं नाव आहे. तो पुण्यातील नामांकित एसपी कॉलेज आणि रानडे इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी होता. सध्या इनशॉर्ट ॲपच्या माध्यमातून तो पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय होता. त्याच्या कुटुंबात आजवर नोकरीला लागलेला तो पहिलाच मुलगा होता. अतिशय शांत, कष्टाळू आणि प्रामाणिक असल्यानं त्याच्या आत्महत्येनंतर आता सगळीकडेच हळहळ व्यक्त केली जाते. आत्महत्येपूर्वी रामेश्वरनं फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली, ज्यातून त्यानं मन हेलावून टाकणारी त्याची व्यथा सांगितली आहे. गेल्या 2 वर्षांपासून पत्नी नम्रता जाधव आणि सासरची मंडळी माझा अतोनात छळ करते. या वेदना आता मला सहन होत नाही. मला मेल्यानंतर तरी न्याय द्या, असं म्हणत त्यानं त्या पोस्टमधून आपली अभीती मांडली आहे. आणि सर्वात धक्कादायक म्हणजे रामेश्वरनं अंबाजोगाई आणि परळी येथील काही नामांकित डॉक्टरांवर गंभीर आरोप केलेत. रामेश्वरनं त्याच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या इतर व्यक्तींची देखील नावं उघड केली असून यात मध्यस्थ मंडळी आणि काही नातेवाईकांचा समावेश आहे. पण रामेश्वर गव्हाणे सोबत नेमकं असं काय घडलं की त्याला एवढं टोकाचं पाऊल उचलावं लागलं? त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत समांतर. मंडळी, पत्रकार रामेश्वर गव्हाणेनं शुक्रवारी 10 एप्रिलच्या दुपारी 3:30 वाजता आपल्या फेसबुकवर एक धक्कादायक पोस्ट केली. त्यातील मजकूर वाचून रामेश्वरच्या जवळच्या लोकांनी, मित्रांनी त्या पोस्टवर असंख्य प्रतिक्रिया दिल्या. त्याला कॉल केले. वेगवेगळ्या मार्गांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रामेश्वरनं त्याच्या शेतात जाऊन आत्महत्या केली होती. आधी त्यानं विषारी औषध घेतलं आणि नंतर झाडाला गळफास लावून आयुष्य संपवलं. मंडळी, रामेश्वरनं त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे उखळी येथील रहिवासी असणारी तरुणी नम्रता जाधव हिच्या सोबत 2 वर्षांपूर्वी त्याचा अतिशय साध्या पद्धतीनं विवाह झाला होता. पण त्यानंतर तिने आणि माहेरच्या मंडळींनी रामेश्वर आणि त्याच्या परिवाराला प्रचंड त्रास दिला. आपल्या संपत्तीवर आणि पैशांवर डोळा ठेवूनच हे लग्न लावून देण्यात आलं होतं आणि त्यानंतर वारंवार पैशांची मागणी करून मानसिक ताण दिला जात होता. पत्नीची वारंवार मारहाण, शिवीगाळ करणं आणि जेवणात काहीतरी पदार्थ मिसळून देणं असे प्रकार नम्रता करायची. तसंच लग्नावेळी तिच्या शारीरिक समस्यांची म्हणजेच तिला मूल होणार नसल्याची माहिती लपवून आपली फसवणूक करण्यात आल्याचं देखील रामेश्वरनं म्हटलंय. पत्नी गरोदर असल्याचे खोटे रिपोर्ट डॉक्टरांना मॅनेज करून तयार करण्यात आले, जेणेकरून भविष्यात वंध्यत्वाचा प्रश्न उद्भवू नये, असं म्हणत या प्रकरणातील डॉक्टरांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील रामेश्वरनं केली आहे. रामेश्वरनं त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय की आई आणि सुरेखा, मला माफ करा. मी जे गेल्या 2 वर्षांपासून सहन करतोय ते मनाला खूप वेदना देणार आहे. माझ्या बायकोच्या त्रासाला कंटाळून मी हे टोकाचं पाऊल उचलतोय. नम्रता म्हणते की ती सध्या 7 आठवड्यांची गरोदर आहे. तिचे उपचार आई नर्सिंग होम अंबाजोगाई येथे सुरू असून तेथील डॉक्टर सुनीता तोंडगे यांनी बाळाची ठोके सुरू असल्याचं सांगितलंय. तसा रिपोर्ट देखील त्यांनी दिलाय. पण तो रिपोर्ट खोटा असून त्या ठिकाणी फेक उपचार होत आहेत. डॉक्टरांना मॅनेज करून नम्रता माझी फसवणूक करत आहे. वर्षा मराठे गव्हाणे ही तिला या कामात मदत करत आहे. परळीच्या बुघे मॅडम आणि डॉक्टर सुनीता तोंडगे आणि डॉक्टर गणेश तोंडगे यांच्याकडे सेटिंग लावून नम्रता माझी फसवणूक करते. कारण उद्या जर मी कोर्टात धाव घेतली तर म्हणता येतं की मूल राहिलं होतं, पण नंतर गर्भपात झाला. म्हणजे वंध्यत्वाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ती सासरी परत आली आहे. त्यामुळे आजच माझ्या बायकोची सोनोग्राफी करावी आणि आरोग्य विभागात सुरू असलेला हा सगळा गैरप्रकार थांबवावा, ही नम्र विनंती. या प्रकरणातील खोटे रिपोर्ट देणाऱ्या सर्व डॉक्टरांवर सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी देखील रामेश्वरनं त्याच्या सुसाईड नोटमधून केली आहे. पुढे रामेश्वर म्हणतोय की यापूर्वी देखील नम्रता मला मारहाण करून माहेरी उखळीला गेली होती. तिनं मला मारहाण केली, तरी मी तिला काहीही केलं नाही. तिला माझ्याकडून पैसे घेऊन जायचे आहेत. या आधीच तिची मावशी आणि काका सोन्याचे ओरिजिनल दागिने घेऊन गेलेत आणि हुबेहूब सोन्यासारखे दागिने तयार करून माझ्या घरी आणून ठेवलेत. माझ्यावर सोन्याच्या चोरीचा आळ घालून किंवा इतर काही कारणानं माझ्याकडून पैसे काढून घ्यायचे आहेत. रात्री मी झोपेत असताना नम्रता मला घाबरवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे त्रास देते. छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण करते. स्वयंपाक जास्त करून ठेवते, ज्यामुळे आईला नेहमी शिळी भाकरी खावी लागते आणि तिच्या पोटाला त्रास होतो.
सुरुवातीला सुरेखालाही खालीवर पाहत होती. मात्र नंतर तिने फरशी पुसायचं औषध पिल्यापासून तिला त्रास देणं बंद केलं. आता माझा छळ सुरू आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये माझे नातेवाईक माझ्याकडून बोलत नाहीत, कारण फसवणूक केल्यामुळे मी त्यांना जाब विचारला होता. उलट मी कसा अडचणीत सापडेल यासाठीच ते प्रयत्न करतात. या त्यांनी माझ्या काही मित्रांना देखील गळाला लावलाय. मला कशात तरी अडकवायचंय. यासाठी ते वाटेल ते करायला तयार आहेत. मंडळी, रामेश्वरनं फेसबुकवर लिहिलेल्या लांबलचक पोस्टमध्ये लग्न करून त्याची कशी फसवणूक झाली, त्याचा कसा त्रास देण्यात आला, याची सविस्तर स्टोरी सांगितली आहे. 2 वर्षांपूर्वी लबाड लांडग्यांनी एकट्यात गाठून हरणाची शिकार केली असं म्हणत त्यानं अनेक नातेवाईकांवर गंभीर आरोप केलेत. त्याला संपवण्यासाठी वेगवेगळे कटकारस्थान रचण्यात आले. तसेच 2009 पासूनच नम्रताला मासिक पाळी येत नसल्याची धक्कादायक माहिती जेव्हा रामेश्वरला समजली, त्यानंतर त्याचा मानसिक छळ आणखी वाढला. पत्नी नम्रता आणि सासरच्या मंडळींना माझी संपत्ती हडप करायची होती. म्हणूनच नातेवाईकांनी मोजक्या लोकांमध्येच माझं लग्न लावून दिल्याचं रामेश्वरनं सांगितलंय. सुसाईड नोटमध्ये शेवटी तो लिहितोय की माझी बायको मला म्हणाली आहे की तुला मी कधीच नीट जगू देणार नाही. माझ्या मागे माझे आणि तुझे नातेवाईक आहे. मी पैसे आणि शेती तर तुझ्याकडून घेऊनच जाणार. शिवाय तुला पुढच्या आयुष्यात खोट्या केसेस, कोर्ट कचेरी आणि जेलची हवा खावी लागेल. त्यामुळे मी या सगळ्या त्रासाला कंटाळून गेलो होतो. तरी माझी विनंती आहे की या लोकांना कायद्यानं कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. कारण त्यांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. पोलीस प्रशासन आणि सुज्ञ नागरिकांना मी विनंती करतो की मी मेल्यानंतर तरी मला न्याय द्या. मला न्याय मिळाला तर यापुढे माझ्यासारखा एखाद्या निष्पाप मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही आणि त्याला माझ्यासारखी आत्महत्या करायची वेळ येणार नाही. मी आत्महत्या करून प्रश्न सुटणार नाहीत हे मला माहिती आहे. पण मला होत असलेल्या असह्य वेदना सहन करून कंटाळून गेलोय. मंडळी, अशा पद्धतीनं काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट रामेश्वरनं त्याच्या आत्महत्येपूर्वी फेसबुकवर शेअर केली होती. शेवटी त्यानं एका प्रसिद्ध मराठी गझलच्या माध्यमातून आपल्या दुःखाला वाट मोकळी करून दिली. विश्वास वाटल्यावर विश्वास ठेवला मी, त्यांनीच कापला की माझा गळा नखांनी. गाफील राहिलो मी नेमका त्या क्षणाला, मागून वार केले माझ्याच माणसांनी. विसरून जावयाचा अधिकार तुझा असावा, त्याच्यामुळे सहजी ही संपली कहाणी. मंडळी, थोडक्यात काय तर पत्नीचा त्रास रामेश्वरसाठी जीवघेणा ठरला. पण आता तरी त्याला न्याय मिळेल का? सगळ्या आरोपींवर कठोर कारवाई होईल का? ते पाहणं आता महत्वाचं असेल. बाकी परळीतील या घटनेवरची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.